तू सावित्रीबाई, तू जिजामाता, तू सावित्रीबाई, तू अहिल्याची लेक आहे. तू कल्पना, तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या मैत्रिणी आणि मराठी शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी शाळेतले विद्यार्थी यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेमधील न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योग जे कारखाना आहे तिथे महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी मागण्या केल्या होत्या आणि त्यामध्ये महिलांसाठी स्वतःच्या हक्कामध्ये कामाचे तास कमी करणे, त्यांच्या काही सुरक्षा मागणे, ते पहिल्यांदा महिला केल्यामुळे हा दिवस जागतिक महिला दिन म्हणूनच, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन म्हणूनही साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आपल्या महिला आहेत, म्हणजे त्या कशाप्रमाणे आहेत जे आता आपल्या मुलींनी, मराठी शाळेतल्या मुलींनी खूप छान पद्धतीने प्रत्येकाची वेशभूषा संपादन करून, प्रत्येक मी शिक्षिका आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी शेतकरी आहे, मी सावित्रीबाई फुले आहे, मी जिजाऊ आहे, प्रत्येक वेशभूषा परिधान करून थोडं त्यांनी त्यांची बद्दल माहिती दिली. मग स्त्री ही स्वकर्तृत्वावर प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. ती कंडक्टर पासून किंवा रिक्षा ड्रायव्हर पासून आकाशात त्या उंच झेपेपर्यंत तिचं कर्तृत्व आहे आणि त्याला ती स्वतः कमी न समजता ती सगळ्यांना पुढे घेऊन जाते. ती घरातली नसून तर जगाचाही विचार करून आपल्या जगाची शक्ती म्हणून ती विचार करून आपला जग, आपला गाव, आपला देश कसा पुढे जाईल याचा विचार करते. आताच्या 21व्या शतकामध्ये भरपूर मुली शिकलेल्या आहेत, पण याच बरोबर आपल्या आई या पूर्ण सगळ्यांना शिक्षण मिळालेलं आहे हे नाही, पण त्यांना जरी शिक्षण त्या काळी जरी मिळालेलं नसेल, पण त्या ह्या 21व्या शतकात आपल्या मुली पुढे जाव्या यासाठी खूप प्रयत्न करतात. आता छोटस उदाहरण आहे, तर तुम्ही